आता पाहूया टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या मोडनिंबाच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार। यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात। सोंगाच्या गाड्या ठरणार यात्रेचं खास आकर्षण। एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक पंढरीमध्ये दाखल। चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुललं। साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू जन्मोत्सवाच्या पालखी सोहळ्याचं पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर स्वागत। येसुबाई फाउंडेशनकडून पालखीचं भव्य स्वागत। परभणीमध्ये पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित। भर उन्हाळ्यामध्ये परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। बीडच्या परळीमध्ये उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात। उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा। परभणीमध्ये खरीप पीक शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न। सुनील चव्हाणांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचीही उपस्थिती। मेहरून तलावामध्ये केवळ 40% पाणीसाठा शिल्लक। वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यामध्ये घट। जून महिन्यापासून नागपूर शहरामध्ये धावणार 144 इलेक्ट्रिक बसेस। चार्जिंग स्टेशनसाठी वाथोडा परिसरामध्ये काम सुरू। नागपूरकरांना सुखद प्रवास करता येणार। रत्नागिरीच्या खेडमध्ये 20 मीटरमध्ये छेडछाड करत जांभा खदान मालकाकडून 24 लाखांची वीज चोरी। जिल्ह्यामधील सर्वात मोठी वीज चोरी खेडमध्ये उघड।